चैत्र पालवी निसर्गोपचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आपल्यापैकी बऱ्याच जणांना शरीरातील वाढत्या उष्णतेचा त्रास होतो। उष्णता वाढल्यास आपले शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला थंड करत असते, पण कधीकधी शरीराला असणाऱ्या व्याधींमुळे आणि मर्यादांमुळे शरीर स्वतःला थंड करण्यात असमर्थ होते आणि त्यामुळे वाढत्या उष्णतेचा त्रास सुरू होतो। वेळीच यावर उपाय केले नाहीत तर ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते। उष्णतेचा त्रास शक्यतो उन्हाळ्यात जास्त जाणवतो। या व्हिडिओमध्ये आपण उष्णता वाढण्याची कारणे आणि त्याचे घरगुती उपाय बघणार आहोत, पण त्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। आधी आपण बघूयात उष्णता वाढण्याची कारणे। शरीराच्या अंतर्गत भागात झालेले इन्फेक्शन हे बऱ्याच वेळा शरीराची उष्णता वाढायला कारणीभूत असते। जास्त काळ दमट वातावरणात राहिल्यामुळे शरीराची उष्णता वाढू शकते। सतत उन्हामध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे किंवा काम केल्यामुळे शरीराची उष्णता वाढते। त्वचेवर घट्ट बसणारे स्किन टाईट आणि सिंथेटिक कपडे वापरल्यामुळे उष्णता वाढते। जास्त प्रमाणात स्निग्ध, तेलकट, मसालेदार, चमचमीत पदार्थ तसेच जास्त प्रमाणात मांसाहार आणि जास्त प्रथिनांचे सेवन केल्यामुळेही उष्णता वाढते। जास्त प्रमाणात दारू पिणे किंवा चहा कॉफीचे सेवन करणे हे उष्णता वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे। अँटीबायोटिक्स, पेनकिलर आणि अँटीहिस्टामाइन्स यांसारख्या औषधांमुळे देखील शरीराचे तापमान वाढू शकते। कमी पाणी पिणे अर्थात डिहायड्रेशनमुळे शरीराची घाम येण्याची आणि थंड होण्याची क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे सामान्य तापमान राखणे अधिक आव्हानात्मक होते। सोडायुक्त शीतपेयांचा आणि जास्त कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा वापर केल्यामुळेही उष्णता वाढते। मैद्याचे पदार्थ आणि बेकरीच्या पदार्थांचा आहारात वापर करणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे। तर ही काही कारणे आहेत ज्यामुळे शरीरातील उष्णता प्रमाणापेक्षा जास्त वाढू शकते। आता आपण उष्णता कमी करणाऱ्या अशा पदार्थांचा वापर बघणार आहोत जे खूप कमी किमतीमध्ये आणि बारमाही सहजपणे उपलब्ध होतातच, शिवाय वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी खूप उपयोगी देखील आहेत। 1. पाणी। आपल्या शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवण्याचे काम हे प्रामुख्याने पाणी करते। शरीरातील उष्णता वाढल्यास भरपूर पाणी पिल्याने उष्णता कमी होते। शिवाय वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करणे, अंग पुसून घेणे इत्यादी उपाय केले जातात। त्याशिवाय निसर्गोपचारात माठातील पाण्याचा इनेमा दिला जातो, ज्यामुळे वाढलेली उष्णता कमी होते। 2. ताक। ताक हे थंड पेय असल्यामुळे ते पिल्यामुळे शरीराला त्वरित थंडावा मिळतो। उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे। 1 ग्लास ताकात जिरे पावडर, पुदिना, कोथिंबीर आणि मीठ मिसळून पिल्यामुळे तहान लगेच भागते। शिवाय बाहेरील उष्ण वातावरणामुळे शरीरात निर्माण झालेली उष्णता कमी होण्यास मदत होते। 3. जिरे। जिरे हे थंड असतात। रोज जिरे खाल्ल्याने किंवा जिऱ्याचे पाणी पिल्यामुळे उष्णतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। रोज रात्री 1 चमचा जिरे किंवा जिऱ्याची पावडर 1 ग्लास गरम पाण्यात भिजू घालावी आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर प्यावे। याच्यामुळे पचनसंस्था आणि शरीरातील वाढलेली उष्णता कमी होते। 4. धने। धने हे दाह कमी करणारा पदार्थ म्हणून वापरले जातात। धन्याचा काढा करून त्यात थोडी खडीसाखर घालून पिल्याने पित्तामुळे होणारा उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते। शिवाय धने व खडीसाखर एकत्र खाल्ल्याने पोटात होणारी जळजळ सुद्धा कमी होते। तसेच धने आणि गोखरूचा काढा करून पिल्याने लघवी करताना होणारी जळजळ कमी होते। 5. वेलची। वेलची म्हणजेच वेलदोडे किंवा इलायची हे उष्णता कमी करण्यासाठी वापरतात। वेलची पूड वेगवेगळ्या सरबतांमध्ये टाकून पिल्यास उष्णता कमी करण्याचा जास्त फायदा होतो। शिवाय सरबताची चव सुद्धा वाढते। शिवाय वेलची ही पित्तशामक असल्याने पोट आणि पचनसंस्थेतील जळजळ कमी करायला मदत करते। 6. काकडी। काकडीमध्ये जवळपास 96% पाणी असते। शिवाय त्यामध्ये महत्त्वाचे मिनरल्स असतात जे शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतात। त्यामुळे उष्णता जर कमी करायची असेल तर कच्ची काकडी किंवा काकडीची कोशिंबीर नियमित खावी। शिवाय जेवताना सॅलड खाल्ल्यावर सुद्धा पचन व्यवस्थित होऊन पोटात उष्णता होत नाही आणि लघवी करताना जळजळ देखील होत नाही। 7. पुदिना। पुदिना खाण्याचा फायदा म्हणजे पोटाची उष्णता कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे गॅस, पोटदुखी, छातीत जळजळ यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो। याशिवाय उष्माघाताचा धोका देखील कमी होतो। त्यामुळे बऱ्याच वेळा पुदिन्याची चटणी, पुदिन्याची पाने, पुदिना अर्क इत्यादी आहारात वापरतात। 8. वाळा। वाळा ही उष्णता कमी करणाऱ्या सर्वात चांगल्या औषधांपैकी एक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही। उन्हाळ्यात वाळा पिण्याच्या पाण्यात टाकल्यास पाणी थंड होते व पाणी शुद्ध व्हायला मदत करते। शिवाय हे पाणी पिल्यास
शरीरातील उष्णतेमुळे होणारा त्रास दूर व्हायला खूप मदत मिळते आणि याची चव सुद्धा सुगंधी असते. वाळ्याचे सरबत, वाळ्याचे चूर्ण अशा अनेक प्रकारे वाळा उपयोगात आणता येतो. शिवाय वाळ्याचे पडदे खिडकीवर लावून त्यावर पाणी मारल्याने घर देखील थंड राहते. 9. पळसाची फुले. पळसाची फुले ही शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी फार उपयोगी आहेत. उष्ण तब्येत तसेच जास्त तिखट पदार्थ खाण्यामुळे मूत्रविसर्जनावेळी आग होते, लघवी पूर्ण साफ होत नाही. अशा वेळी पळसाची फुले वाळवून त्याचे चूर्ण करावे. हे चूर्ण दूध व खडीसाखरेसह घ्यावे. त्रास बंद होतो. शिवाय अंगात कडकी भरणे, सतत हातापायांची आग होणे या लक्षणांमुळे त्रास होतो. त्यासाठी रात्री पळसाची फुले ग्लासभर पाण्यात भिजत घालावीत. त्या पाण्यात सकाळी साखर घालून पिल्यास आराम मिळतो. 10. कोकम सरबत. कोकम हे थंड प्रकृतीचे असते. शरीरात जर उष्णता वाढली असेल तर नियमितपणे कोकमचा समावेश आहारात केल्याने उष्णता कमी व्हायला मदत होते. रोज कोकम सरबत पिल्याने पित्त, पोटात होणारी जळजळ, लघवीची जळजळ, तळहात आणि तळपायांची आग होणे यामध्ये फरक पडतो. 11. कैरीचे पन्हे. उन्हाळ्याच्या दिवसात शरीर गरम होऊन लवकर डिहायड्रेट होते. शरीरात योग्य प्रमाणात पाणी जाणेही आवश्यक आहे. कैरीच्या पन्ह्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो. तसेच कैरीचे पन्हे शरीराला योग्य थंडावा मिळवून देते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात याचे सेवन करणे योग्य ठरते. शिवाय कैरीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट असणारे घटक आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि हे सर्व घटक आपल्याला कैरीच्या पन्ह्यामध्ये आढळतात. तसेच याचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवण्यास मदत करतात. 12. आवळा. उन्हाळ्याच्या हंगामात आवळ्याचा रस शरीरातील उष्णता बाहेर टाकून तुमची त्वचा थंड ठेवतो आणि त्यामुळे उष्माघात आणि पुरळ यापासून बचाव होतो. आवळा शरीराला लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर देखील प्रदान करते. आवळ्याच्या रसामध्ये संत्र्याच्या रसापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. हे जीवनसत्व उष्णता आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले टॅनिन सुधारते. 13. कलिंगड. कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे ते शरीरात कधीही पाण्याची कमतरता भासू देत नाही. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप गरज असते, कारण या ऋतूत घामाच्या रूपाने शरीरातील भरपूर पाणी वाया जाते. परंतु नेहमी साधे पाणी पिणे कधीकधी थोडे कठीण वाटते. अशा परिस्थितीत कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची गरज पूर्ण होऊ शकते. कलिंगडामध्ये 92% पाणी असते. एवढेच नाही तर ते शरीराला आतून थंड ठेवते, ज्यामुळे उन्हाळ्यात उष्माघाताचा धोका कमी होतो. 14. खरबूज. खरबूज हे थंड प्रकृतीचे फळ आहे. यामध्येही पाण्याचे प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्यात उष्णता वाढल्यास शरीराला गारवा मिळावा आणि वाढलेली उष्णता कमी होण्यासाठी खरबुजाचे सेवन करतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आणि साखर कमी झाल्यास थकवा येतो. हा थकवा खरबुजाचे सेवन केल्यास भरून निघतो. तसेच उन्हाळ्यात लघवी करताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी खरबूज खूप उपयुक्त आहे. 15. द्राक्षे. उन्हाळ्याच्या हंगामात फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. द्राक्षे खाल्ल्यामुळे शरीरात कमी झालेली पाण्याची पातळी भरून यायला मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अनेक लोक द्राक्षे खाण्यावर जास्त भर देतात. द्राक्षात पुष्कळ पोषक घटक असतात. फायबर, प्रथिने, लोह, तांबे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन बी इत्यादी घटक द्राक्षात असतात. यामुळे उष्णता वाढून आलेला थकवा निघून जायला मदत होते. म्हणून द्राक्षे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 16. अंजीर. अंजीर हे थंड प्रकृतीचे फळ असून शरीरातील वाढलेली कडकी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज अंजिराचे सेवन केल्यास शरीरातील पित्त कमी होते. शिवाय बद्धकोष्ठ कमी करून अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी मदत करते आणि त्यामुळे ओटीपोटात निर्माण झालेली कडकी कमी होऊन उष्णतेचा त्रास कमी होतो. 17. लिंबू सरबत. लिंबू हे शरीरातील उष्णतेमुळे आलेला थकवा कमी करायला मदत करते. यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम गेलेली शक्ती लवकर मिळवून देतात. शिवाय शरीरातील कमी झालेले पाणी भरून येण्यासाठीही मदत होते. उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे अनेकांना चक्कर आल्यासारखे होते, डोळ्यापुढे अंधारी येते. अशा वेळी एक ग्लासभर लिंबू सरबत वेलची पावडर टाकून पिल्यास लवकर शक्ती येते. 18. कोरफड. रोज 2 ते 3 चमचे कोरफडीचा रस पिल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहते. शिवाय उन्हाळ्यामुळे वाढलेले पित्त कमी व्हायला मदत मिळते. उन्हामुळे त्वचा खराब झाली असेल तर कोरफडीचा गर लावल्यामुळे त्वचा पुन्हा टवटवीत राहते. 19. नारळ पाणी. उन्हाळा आल्यावर
शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे गरजेचे असते, त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. उष्णतेमुळे शरीरातील क्षार भरपूर प्रमाणात कमी होतात, म्हणून थकवा जाणवतो. नारळात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असे आवश्यक घटक असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती टिकून राहते. तसेच सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून आपले संरक्षण होते. 20. गुलाब. गुलाब हे जसे शोभेसाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते त्याच्या औषधी गुणांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. गुलाब वेगवेगळ्या प्रकाराने औषधांमध्ये वापरले जाते. गुलाबाचा मुख्य उपयोग हा उष्णता कमी करण्यासाठी आहे. प्रवाळ आणि वेलची घातलेले गुलकंद उष्णता कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय गुलाब सरबत उन्हाळ्यात आवर्जून घेतले जाते. चेहऱ्याला लावण्यासाठी गुलाबजल वापरले जाते. त्यामुळे उष्णता कमी करायची असेल तर गुलाब सरबत किंवा गुलकंदाचे नियमित सेवन केलेच पाहिजे. 21. डाळिंब. डाळिंब खाल्ल्याने किंवा डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने उष्णतेमुळे तळपायाची जळजळ होणे, पित्त वाढून पोटात जळजळणे, लघवी करताना त्रास होणे इत्यादी उष्णतेच्या विकारांपासून आराम मिळतो. त्यामुळे डाळिंब आवडीनं खाल्ले जाते. 22. सब्जा. सब्जाच्या बियांचा मुख्य उपयोग हा शरीरातील कडकी कमी करण्यासाठी होतो. रोज 1 चमचा सब्जा बी रात्री 1 ग्लास पाण्यात टाकून ते पाणी सकाळी पिल्यास उष्णता कमी होते. त्यामुळे सब्जा हे खूपच उपयोगी आहे. अशा प्रकारे आपण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेले पदार्थ नक्की वापरा. यांचा वापर केल्यामुळे केवळ उष्णताच नाही तर इतर सुद्धा अनेक फरक अनुभवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.